नमस्कार श्रोते हो, मी आहे शेखर कुलकर्णी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण प्रसारित करत असलेल्या जागर साहित्यप्रेमींचा या विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 1 ते 4 जानेवारी साताऱ्यामध्ये साजरं केलं जाणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच. आपण ही एक मुलाखतींची मालिका या ठिकाणी सादर करतोय. रोज सकाळी 9 वाजता तुम्ही या मुलाखतीचा आस्वाद घेताय. श्रोते हो, आज एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये माननीय हेरंब जोशी सर हे आज उपस्थित आहेत, जे की गझल कट्टा म्हणून एक वेगळा उपक्रम या साहित्य संमेलनामध्ये असणार आहे. तर त्याचे प्रमुख समन्वयक आहेत. मी सर्वप्रथम आपल्या हिंदवी रेडिओ मार्फत हेरंब जोशी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मुळामध्ये गझल हा विषय श्रोते हो, संवेदनशील माणसाच्या अत्यंत मनाच्या जवळचा असणारा विषय आहे. म्हणजे हे मराठी साहित्य संमेलन आहे, याच्यामध्ये सगळ्या मराठी गझल्सच सादर केल्या जातील. परंतु हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले, अशी गझल असेल मिर्झा गालिब यांची, किंवा रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, या अतिशय फेमस असणाऱ्या गझल्स हिंदीमध्ये किंवा उर्दू फारसी या भाषेंमध्ये आपल्याला दिसतात. तर मराठीमध्ये जर आपण बघितलं तर हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माही माय, अशी गझल असेल मराठीमध्ये. किंवा सावल्या फुलांच्या पावलेही फुलांची, वाट हळवी वेचताना सावर रे मना ए मना सावर रे, अशा काही मराठी गझल्स असतील. किंवा भीमराव पांचाळींचे जर आपण बघितले ते तर गझल नवाज आहेत मराठीमधले अतिशय प्रसिद्ध. आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे, बोलू घरी कुणाशी तेही सुनेच आहे, तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे, केलीस याद तू ही का हे खरेच आहे. अनेक गझल्स अशा आपल्या मनाला अगदी स्पर्शून जातात आणि संवेदनशील माणसाला त्या खूपच आवडतात. आणि अशा प्रकारचा उपक्रम मराठी साहित्य संमेलनामध्ये साताऱ्यामध्ये घडतोय, तेव्हा सातारकर गझल प्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे. या गझल कट्ट्याचे प्रमुख समन्वयक म्हणून हेरंब जोशी सरांना मी पहिल्यांदाच असं विचारतो की हा गझल कट्टा ही संकल्पना काय आहे नक्की. सगळ्यांचा नमस्कार म्हणतो. गझल कट्टा ही संकल्पना अशी आहे की आपल्या महाराष्ट्रात बरेच गझलकार आहेत आणि ह्या गझलकारांना वेगवेगळ्या रंगमंचावर गझल सादर करत असतात. ती आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी पोहोचलेली नाही आहे. छोट्या शहरांपर्यंत नाही, मोठ्या शहरांमध्ये आहे, पण आपल्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा बरेच गझलकार आहेत. म्हणजे आता आपण गझल कट्ट्यांसाठी ज्या गझल मागवल्यात ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून आलेल्या आहेत. म्हणजे अगदी ग्रामीण भाग असू दे, विदर्भातला, कोकणातला, तिथून आल्यात. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मराठी गझल आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांना एक व्यासपीठ द्यायचं काम या गझल कट्ट्यातून होणार आहे. म्हणजे आतापर्यंत असं होतं की अलीकडं साधारण 3 ते 4 वर्षात गझल कट्टा हा साहित्य संमेलनात झालेला नव्हता. तर आपल्या साताऱ्यात जेव्हा साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं, विनोद कुलकर्णी सरांनी घ्यायचं ठरवलं, तर त्यांनी त्यात आवर्जून हा गझल कट्टा घ्यायचं ठरवलं. कारण की आपल्या साताऱ्या भागात सुद्धा खूप गझलकार आहेत की ते आपल्याला माहीत नाही आहेत की अजून ते समोर आले किंवा त्यांना ते एक व्यासपीठ पण उपलब्ध झालेलं नाहीये. सातारा आहे, कराड आहे किंवा कोल्हापूर सांगली भाग आहे, तेथील आहे.
तर अशा लोकांना पण एक व्यासपीठ ह्यामुळं मिळणार आहेत. आणि गझल ही ॲक्च्युली प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. अगदी समजण्याचं सोपं माध्यम आहे गझल. होय. प्रत्येकाच्या आयुष्यात ही गझल येतेच एकदा तरी. म्हणजे माझ्या मते तारुण्यात ही सुरुवात पहिल्यांदी होते प्रत्येकाच्या आयुष्यात. होय. गझलची जी खरी ओळख होते ती तारुण्यात होते. जसजसं वय वाढत जातं तसतशी त्या गझलचे अर्थ आणि त्याची संवेदनशीलता बदलत जाते असं मला वाटतं. बरोबर. तर ह्यानुसार ही गझल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच आहे. म्हणजे पहिलं प्रेमगीत जर कुठलं म्हणलं तारुण्यामध्ये असताना, हा. तर हे गझलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं जातं. हो हो, आणि जसं वय वाढत जाईल तसं ही गझल आध्यात्मिकतेकडे झुकते की काय, अगदी खरं. असं थोडंसं वाटतं. अगदी खरं. आपल्या मराठीत खरी गझल प्रसिद्ध जी केली ती सुरेश भटांनी केली. होय. त्यांच्याशिवाय तर गझलचं नाव मराठीत पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर. तर त्यांच्या ह्यालाच स्मरूनच आम्ही गझल कट्टा आयोजन केलेलं आहे. बर बर बर. आता या गझल कट्ट्यामध्ये आपण साधारण केव्हा गझलकारांना आवाहन केलं होतं आणि त्यानुसार आपल्याला प्रतिसाद कशा स्वरूपामध्ये मिळालेला आहे? मुळात आम्ही गझल कट्ट्याला जे आवाहन केलं होतं, मुळात सांगतो ही कशी संकल्पना असणार आहे. गझल कट्टा सादर करताना त्यात सादर करतानाचे मुशायरे असतात. हां. साधारण 1 तासाचा आपण एक मुशायरा म्हणजे काय की एक कार्यक्रम सादर करण्याची वेळ साधारण 1 तास ठेवलेली आहे. त्यात 10 गझलकार असतील. त्यातले 2 एक सूत्रसंचालन करणारे आणि एक अध्यक्षस्थान असतील. अध्यक्ष आणि सूत्रसंचालन करणारे हे ज्येष्ठ असतील. ज्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत गझलची, जे ज्येष्ठ आहेत या क्षेत्रातले. तर हे खास आपल्या साताऱ्यात आपण निमंत्रित केलेले आहेत. असे 68 जण निवडलेले आहेत की जे ज्येष्ठ आहेत आणि ते आपल्या इथं गझल सादर करणार आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीत मग जे आपण निवडलेले आहेत, साधारण आपण 2 महिन्यापूर्वी एक हे सोडलं केलं होतं की आपण गुगल फॉर्म, त्याच्यानंतर सोशल मीडिया ह्याच्या थ्रू आपण लिंक फॉरवर्ड केली होती सगळीकडं. तर सांगायला अत्यंत आनंद होतोय की साधारण 750 ते 800 गझल्स आपल्याला आल्या. अरे बापरे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून. आणि महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे मध्य प्रदेश मधून आलेली आहे, कर्नाटक मधून आलेले आहे, हैदराबाद कडून पण आलेले आहेत आपल्याला. वा वा वा. मराठी भाषिक ज्या ठिकाणी पसरलेले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी गझल हा अत्यंत प्रिय प्रकार आहे काव्यातला. येस. तर तिथून पण आलेला आहे आपल्याला. आणि ह्या 800 ह्याच्यातून आपण 120 गझल निवडलेल्या आहेत. बरं. आणि हे निवडताना खूप मोठं अवघड होतं परीक्षकांसाठी, पण त्यांनी ते खूप लिहिलंय आणि उत्तमरित्या केलेलं आहे. तर त्यातून आपण 120 गझल निवडलेल्या आहेत. साधारण एक 200 गझल आपल्या इथं मुशायरामध्ये सादर होणार आहे. दिनांक 2 तारखेला म्हणजे 1 तारखेला उद्घाटन आहे गझल कट्ट्याचं. पुण्याचे शहा म्हणून उद्योजक आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे. दुपारी 4 वाजता उद्घाटन आहे. नंतर 2 तारखेपासून गझल कट्ट्याला सुरुवात होईल. तर साधारण एक 10च्या दरम्यान गझल कट्ट्याला सुरुवात होईल. तर पहिला गझल कट्ट्यामध्ये एक 10 गझलकार असतील. त्यात एक अध्यक्ष असेल, एक सूत्रसंचालन असतील आणि 8 जे असतील ते आपण निवडलेले. हे साधारण 1 तासाचं असेल. असं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतील. रोज साधारण 10 गझल मुशायरा असतील. असे हे 3 दिवस चालणार आहे आपल्या इथं. बरं. 2, 3, 4 हो, असे तिन्ही दिवस सकाळी 10 वाजल्यापासून चालू राहणार आहे. बरं. आणि जसं आता मध्यंतरी कवी कट्ट्याच्या सविता कानसकर मॅडम आल्या होत्या, त्या म्हटल्या की कविता वाचायच्या आहेत, गायच्या नाहीयेत. असं आपण एक अट मात्र ठेवलेली आहे. तसं गझलसाठी काय आपण अट ठेवली आहे का की त्या गझल वाचून दाखवायच्या आहेत का म्हणायच्या आहेत? नाही, गझल आपण वाचून दाखवायला सांगितलेलं आहे. कारण म्हणायला सांगितलं तर तेवढा वेळ पुरणार नाही. बरोबर. कारण की मग ते वेळेत बसू शकत नाहीत. कारण आपल्याला आम्ही हे ठरवलं की जास्तीत जास्त गझलकारांनी यामध्ये सहभाग व्हावा, जास्तीत जास्त गझलकारांना आपली गझल सादर करता यावी ठरलेल्या वेळेत. त्यानुसार आम्ही असं ठरवलं की आपण वाचून सादर करूया, जेणेकरून प्रत्येकाला संधी मिळेल, वेळ पण मिळेल. म्हणून आम्ही ते असं ठेवले की वाचूनच सादर करायची. मुळात गझलचा अर्थ इतका खोल असतो आणि समजायला इतका सोपा असतो की ते नाही म्हटलं तरी चालेल, तो आपोआप मनाला जाऊन भेटतो. बरोबर. नाही, मग आता ह्या प्रत्येक गझल सादरीकरणासाठी किती 3 मिनिटं 5 मिनिटं असा आपण किती वेळ दिलेला आहे? साधारण 3 मिनिटं वेळ दिलेला आहे आपण गझल सादर करण्यास. मुळात गझल कसे की गझलचं मी तुम्हाला बेसिक सांगतो की शेर असतो, 2 ओळींचा शेर असतो. पहिली ओळ ही सांगायची असते आणि दुसऱ्या ओळीत
जी जागा असते तिथं दाद घ्यायची असते. म्हणजे बरं. ज्यांना गझल माहीत नाहीये हां, हां. त्यांच्यासाठी सांगतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अलीकडं संदीप खरेंची जी गझल होती, प्रत्येकाच्या ओठावर होती की मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले, हां, हां, हां. जाहले इतकेच होते की तुला मी पाहिले. हं, हं, हं. सेम की ही दुसरी ओळ असते की ती जागा घ्यायची जागा हं, असते. हं, हं. तर अशा पद्धतीनं शेर असतो. हं. 5 शेरचा मिळून एक गझल होते. बरं बरं. आणि त्यात असं नसतं की प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयाला धरून असला तरी चालतो, हां, हां. पण 5 शेर मिळून एक गझल होते. हां, हां, हां. तर अशा पद्धतीनं साधारण 3 मिनिटाची एक गझल असेल हं. आणि प्रत्येक जण ती सादर करणार आहे. साधारण 1 तास एक मुशायरा चालेल. बरं बरं बरं. आणि त्यामध्ये म्हणजे किती गझल एका वेळेला होतील? एका वेळी साधारण 11 ते 10 गझल्स होतील हां, एका मुशायऱ्यामध्ये. एका मुशायरामध्ये. बरं बरं बरं. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या गझल आपल्याला मिळालेल्या होत्या हम्म. त्या गुणवत्तेनुसार, म्हणजे आता तुम्ही म्हटलात की त्याला परीक्षक वगैरे नेमले होते हो. किंवा हा ती काय मुळात पद्धत? आपण यात खरी पारदर्शकता आणायचा पूर्णपणे प्रयत्न केला हं, की पारदर्शक निवड व्हावी. हं, आम्ही असं केलं होतं यावेळेस की एक कमिटी नेमली होती. हं. त्या कमिटीकडं सर्व गझल्स आल्या. त्याच्यानंतर आम्ही ज्येष्ठ 5 परीक्षक निवडले. हं. त्यांच्याकडं गझल जाताना आम्ही फक्त गझल पाठवली, कुणी लिहिली हे पाठवले नाही. बरं बरं बरं. आणि आमच्याकडे त्याचे नंबर होते हं, की ह्या समजा मी असेल हेरंब जोशीनं ही गझल पाठवली तर माझ्याकडं एक नंबर होता मी टाकलेला हेरंब जोशी नावाला. हं. परीक्षकांकडे जाताना फक्त गझलच जाईल. हं, हं, हं. आणि जे 4 परीक्षक होते मग त्यात आम्ही थोडं हे केलं होतं की वेगवेगळं केलं होतं की बाबा कोल्हापूर सांगली सातारा भागातनं आलेल्या गझल वेगळ्या, कोकण विभागातनं आलेल्या गझल वेगळ्या, हं. परत इकडं विदर्भ असेल तर त्या वेगळ्या, मराठवाडा असेल तर त्या, अशा ते वेगवेगळे सेक्शन केले होते. हं. आणि कुठल्या परीक्षकांकडे कुठल्या विभागाची गझल जाईल हं. हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. हां, 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 हां. आणि त्यांनी फक्त गझल निवडायची होती. त्यांनी गझल निवडून जी आमच्याकडे पाठवली, आमच्याकडे त्या गझलचे नंबर होते. हं. त्या नंबर पुढं नाव होतं. ते फक्त आम्ही नाव मग पुढं लिहिलं. हं. त्यामुळं कुठेही असं हे झालं नाही की निवड करताना की पूर्णपणे पारदर्शकता आम्ही ठेवली त्यामध्ये. हं, हं. नाही, म्हणजे आता मला हेच म्हणायचं आहे की अनेक गझलकारांनी, म्हणजे काही नमोदित असतील, काही अनुभवी असतील, अशा गझल तुमच्याकडे पाठवलेल्या. हो. तर त्याची गुणवत्ता कशी काय होती? काही नमुना दाखल आम्हाला काही तुम्ही सांगू शकता हो, का? नक्की नक्की. म्हणजे त्या गझलकारांची नावं नसली तरी चालतील आपल्याला आता, हो. पण बाबा गझल कशा होत्या नाही, नक्की? मला काही गझल मी नंतर वाचण्यात आल्या माझ्या. हां. मला त्या खूप आवडल्या. त्यात एक अशी होती की फक्त शिल्लक एवढीशी आठवण गावाकडे, लोक गेले ठेवूनी माणूस पण गावाकडे, हं, हं, हं. त्या नदीची येऊनी शहरात भरकटली दिशा, हं. ज्या नदीला चांगले होते वळण गावाकडे, वा वा वा. उष्ण रखरखत्या सहारा वाळवंटासारखे, हं, हं, हं. उष्ण रखरखत्या सहारा वाळवंटासारखे, लागले भासू तळे ओढा धरण गावाकडे. वा 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 वा. अजून एक मला खूप छान आवडली होती हं. की नवल घडले तुझा श्रावण मला बिलगून जाताना, वा वा वा. नवल घडले तुझा श्रावण मला बिलगून जाताना, पुन्हा गंधाळले माझे ऋतू करपून जाताना, वा 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 वा. व्यथा माझी भरवशाने जिथे मी मोकळी केली, व्यथा माझी भरवशाने जिथे मी मोकळी केली, नवी त्यांनी दिली त्यावर जखम बांधून जाताना. वा 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 वा. अजून एक मला खूप आवडली होती, हं. व्याख्या समर्पणाची ठरतील 2 ओळी, वा वा. व्याख्या समर्पणाची ठरतील 2 ओळी, नसलो जरी उद्या मी असतील 2 ओळी. वा 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 वा. असतील 2 ओळी. तर अशा खूप छान छान गझल आलेल्या आहेत वा वा वा. आणि त्या तुम्हाला ऐकायला मिळतील. हां. आणि असं नाही की तरुण वर्गापासून हं, हं. ते आपले ज्येष्ठ नागरिक यांच्या सगळ्यांना आवडतील आणि मनाला भावतील हं, हं. अशा सगळ्या गझल आहेत. वा वा. आणि यात तरुण गझलकार पण आहेत आणि ज्येष्ठ गझलकार पण आहेत. हं, हं, हं. आणि साताऱ्यात पहिल्यांदा असं होतं की एखादा मोठा स्वरूपात गझल कट्टा होतोय. हं. विनोद कुलकर्णी आणि नंदकुमार सावंत सर हं. यांच्या मार्गदर्शनाखाली हे होतंय. हं, हं, हं. त्यामुळं सातारकरांनी तर आवर्जून याचा लाभ घ्यावा किंवा आस्वाद घ्यावा मी म्हणेन. हां. कारण की हे पहिल्यांदा होतंय साताऱ्यात अशा पद्धतीचा गझल कट्टा. बरोबर बरोबर. नाही, मुळामध्ये आत्ता तुम्ही म्हणलात की विनोद कुलकर्णी सर ते स्वतः गझलप्रेमी आहेतच. हो. हां, नंदकुमार सावंत साहेब कोषाध्यक्ष आहेत, ते सगळी जबाबदारी सांभाळत आहेत. पण असं होत असताना
प्रमुख समन्वयक गझल कट्ट्याचे म्हणून तुमची निवड कशा पद्धतीनं झाली मग? हा ॲक्च्युली मी साहित्य परिषदेशी आहेच आहे सदस्य म्हणून. साहित्याची आवड आहेच आहे पहिल्यापासून. तसं मी रंगभूमीशी पण जवळीक आहे, रंगभूमी आहे त्याच्याशी जवळीक आहे, बऱ्याचशा नाटकांमधून काम करतो. होय, सध्याच एक नाटक खूप छान झालेलं होतं, अक्षरशः प्रशांत दामलेची आठवण यावी इतकं छान भूमिका हेरमनी केली होती. हे मला मुद्दाम तुम्हाला नमूद करायचं आहे. त्या नाटकाचं नाव काय होतं? आमच्या हिचं प्रकरण. आमच्या हिचं प्रकरण. फार अप्रतिम, सचिन मोठे लिखित होतं. हा, फार अप्रतिम नाटक आहे. लवकरच सातारकरांना तो बघण्याचा योग 17 जानेवारीला शाहू कला मंदिरला आहे त्याचा परत प्रयोग. तर तो त्याचाही आस्वाद जरूर घ्या. तर नाट्य ही पार्श्वभूमी होती, साहित्याशी पण जवळीक होती. हा. आणि साताऱ्यात होणाऱ्या बरेचसे ज्या सांस्कृतिक चळवळ असेल त्यातनं माझा भाग असतोच नेहमी. हे विनोद कुलकर्णींना माहीतच होतं आणि उत्तम व्यवस्थापन करतो हे पण त्यांना माहीत होतं. तर त्यामुळे त्यांनी मला संपर्क केला, नंदकुमार सावंत सर आणि विनोद कुलकर्णी, की असं असं आहे, तू सदस्य पण आहेस, तर तू हे सांभाळू शकशील का, आम्हाला बरं पडेल. तर मग म्हटलं हो, का नाही, नक्कीच करायला मला फार आवडेल. आणि इतक्या वर्षानं साहित्य संमेलन साताऱ्यात होतंय. आणि मी लहान असताना जे जुनं झालं होतं की आपले अभयसिंह महाराजांनी जे घेतलं होतं ते मी लहान असताना वडील मला घेऊन गेले होते. मला अजून ते डोळ्यासमोर आहे. 33 वर्ष झाली. आणि मला वडील आवर्जून गेले होते तिथं काव्य वाचन, कथाकथन या कार्यक्रमाला, की ऐक हे खूप चांगलं असतं. ते मला अजून आठवतं, म्हणजे अजून सुद्धा ते डोळ्यासमोर येतं की कशा पद्धतीने मी बघत होतो ते. ती आठवण अजून आहे. आणि त्यामुळं आता हे जर मला चालून आला असेल तर मग मी का करणार नाही, मी आवर्जून करेल. आणि आपले छत्रपती शिवेंद्र महाराज त्याचे स्वागताध्यक्षक आहेत, मग तर काय अजूनच छान. त्यामुळे म्हटलं मी नक्कीच करेन. छान. आणि हा गझल कट्ट्याचा उपक्रम जो आहे तो एका वेगळ्या मंडपामध्ये, किंवा आता जसा एक प्रमुख मंडप आहे की जिथं उद्घाटन समारोपाचा कार्यक्रम होईल, काही चर्चा परिसंवादाचे कार्यक्रम होतील, कवी कट्ट्याचा एक वेगळा मंडप आहे, तसं ह्याची काय व्यवस्था आहे? याचा पण स्वतंत्र मंडप असणार आहे. गझल कट्टा, कवी कट्टा हे स्वतंत्र मंडप असतील. त्यामुळे प्रत्येकाचा आस्वाद तुम्हाला रसिक प्रेक्षकांना नक्की घेता येईल. की आणि ते तसं असं तुम्हाला तिथं गेल्या कन्फ्युजन पण होणार नाही की कुठं आहे काय. व्यवस्थित त्याची माहिती तिथं असेल, फलक पण तशा पद्धतीनं लावलेले असतील, त्यामुळे तुम्हाला ते सापडणं पण अगदी सोपं जाईल. आणि हे सगळं आपल्या शाहू स्टेडियमच्या कॅम्पसमध्येच आहे? सगळं शाहू स्टेडियमच्या कॅम्पसमध्ये आहे. बरं. आणि मुळामध्ये आतापर्यंत आपण ज्यांच्याबरोबर चर्चा केली वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल, तर हे सर्व उपक्रम विनामूल्य स्वरूपामध्ये, तसंच कोणत्याही पास शिवाय सर्वांना फ्री एंट्री असणार आहे अशा स्वरूपात आहे. तर गझल कट्ट्याची काय नक्की? नाही, गझल कट्टा ही सर्वांसाठी मोफत आहे. तुम्ही कसं या, ह्याला पासेस नाहीत, काही नाहीयेत. तुम्ही कधीही येऊन बसू शकता आणि बघू शकता. आणि फक्त एवढंच आहे की गझल ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येकाला त्याचा, मुळात ज्यांना गझल माहित नाही त्या दिवशी जर ते 3 दिवस अटेंड केलं तर त्यांना नक्कीच जाणवेल की, किंवा थोडी तरी गझलची ओळख होईल आणि आवडू पण लागेल एखाद्या वेळेस. एखादा गझलकार नवीन साताऱ्यात तयार पण होऊ शकतो. एखाद्याला मार्गदर्शन हवे असेल, एखादा कवी असेल नवोदित किंवा एखादा गझलकार असेल नवोदित की ज्याला सुचतंय आणि लिहायला थोडीशी भीती वाटते, अशांनी तर आवर्जून यावं तिथं. कारण काय आहे की इथं सगळे ज्येष्ठ लोक येणार आहेत, माहिती असलेले येणार आहेत, जाणकार लोक येणार आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या दिशेला चालना मिळेल. उद्या एखादा सुंदर गझलकार भारतातला प्रसिद्ध हा एखाद्या वेळेस साताऱ्यातनं सुद्धा होऊ शकेल. नक्की होऊ शकेल. आणि त्यासाठी प्रेरणा देणार असं हा उपक्रम आहे. हो, नक्की. आणि मुळामध्ये आपण आता हे संमेलनाचे 4 दिवस झाल्यानंतर पुढे जाऊन भविष्य काळामध्ये या गझलच्या संदर्भातल्या काही ऍक्टिव्हिटीज साताऱ्यामध्ये राबवणार आहोत का? तर हे महत्वाचं एक काही माहिती तुमच्याकडनं मिळाली तर ती सातारकरांना नक्की आवडेल. नक्की. आपण साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे नवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करूया. जशी आपल्या साताऱ्यात नाट्य स्पर्धा असते, एकांकिका स्पर्धा असतात, त्या पद्धतीनं काव्य स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा किंवा गझल स्पर्धा, गझलकारांच्या साठी स्पर्धा किंवा त्यांच्यासाठीचं वर्कशॉप
की गझल कशी करावी, बरोबर. कविता कशी करावी. हम्म. मला हे जाणवलं आता ह्याच्यात काम करताना की गझल कशी करावी. एखादा कवी असतो हम्म. पण तो मला म्हणतो की अरे मला गझल सुचत नाही रे, म्हणजे कळतं पण कसं ते एखाद्या मात्रेत बसावं, बरोबर, त्याला बरोबर. कसं हे करावं बरोबर. ते कळत नाही. त्याबद्दल कोण नॉलेज देऊ शकेल का मला. अशी बरेच जणांनी चौकशी केली, त्यांना नंबर दिले की ह्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, हे ज्येष्ठ आहे तुम्हाला. तर माझ्या त्यावेळी डोक्यात असं आलं की आपण अशा पद्धतीचं एक वर्कशॉप की जरूर आपण घ्यावं साताऱ्यात, की साहित्य परिषदेच्या माध्यमातून, की जेणेकरून येणाऱ्या नवोदित लोकांना संधी मिळेल आणि त्या पद्धतीनं पाऊल उचलता येईल का बघूया आता आपण साहित्य संमेलन झाल्यानंतर. नाही, पण हे अत्यावश्यक आहे, कारण काय होतं, साहित्य संमेलन 4 दिवसाचं आहे, ते होऊन जातं, हो परंतु ही एक चळवळ म्हणून रुजली पाहिजे हो, हो. कुठेतरी. नक्की, आणि नक्की. त्यासाठी सातत्यानं काही ना काहीतरी उपक्रम हो. त्या संदर्भातले घडणं जास्त महत्वाचं हो, आहे. मला असं वाटतं की आपण शाळेच्या ह्याच्यातून सुद्धा सुरू करू शकतो. होय होय. बडबड गीत हा. हे मुलं पण छान करू शकतात, लहान बरोबर. मुलं. मध्यंतरी मी एका मुलानं शाळेत गेलो होतो, मी आनंद इंग्लिश स्कूलमध्ये, एका मुलानं छानसं बडबड गीत तयार केलं होतं. ते वाचून मला खूप मस्त वाटलं की म्हटलं अरे हे आता मुलं अशी करू शकतायत. बरोबर तर मग आपण अशा पद्धतीनं सुरू करायला काय हरकत नाही शाळातून, बरोबर. की जर एखादा मुलगा खरंच त्याला सुचत असेल. रादर माझी पुतणी स्वतः कविता करते, ती अजून शाळेतच आहे, शाळेत असल्यापासून तिनं कविता करायला सुरुवात केली. तर मग असं वाटलं की नाही, ह्या लोकांना असे जर होत असतील तयार आपल्या इथं, तर आपण ह्या दृष्टीनं काहीतरी चळवळ म्हणून करायला काहीच हरकत नाही. अगदी बरोबर आहे. कारण ह्या साहित्य संमेलनासारख्या मोठ्या आणि सन्माननीय व्यासपीठाचा उपयोग ही प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून करणं गरजेचं हो आहे. हो नक्की. आणि त्यापासून नवीन नवोदित लोकांना प्रेरणा मिळेल, एक मिळेल. दिशा मिळेल. आणि निश्चितपणानं तुम्ही जसं म्हटलात की एक भारतातला प्रसिद्ध गझलकार हा साताऱ्याचा कदाचित उद्या असू शकतो नक्कीच. आणि हे गझलकट्टा त्याला मूळ ठरावं. हो खरंच. मला असंच नेहमी वाटतं की साताऱ्याचा एखादा छानसा गझलकार, रंगकर्मी आलेले आहेत, एखादा कवी, एखादा गझलकार हा साताऱ्यात नाही यावा आणि तो पूर्ण भारताला माहिती असावा. बरोबर. आणि आपल्या साताऱ्यासाठी ती मग अभिमानाची एक गोष्ट होईल. होय होय होय. आणि ती आपल्या साहित्य संमेलनातून येईल. आणि तो जेव्हा मोठा येईल आणि तो सांगेल नाही त्यावेळी मी साताऱ्यात साहित्य संमेलन झालं तो 99 आणि तिथून मला खरी सुरुवात मिळाली आणि तिथून प्रेरणा मिळाली आणि मी आज जो आहे तो तिथून सुरुवात झाली, तर मग ते आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल. बरोबर, अगदी बरोबर. केवळ नाही तर उपक्रम म्हणून होऊन जातो आणि नंतर मग काय प्रत्येक जण आपापल्या स्वमार्गाने हे करत असतो. पण एक चळवळ म्हणून राबवायला ह्या नक्कीच काहीच हरकत नाही. त्या दृष्टीनं आपण पुढं चळवळ करूया. आणि जर आपलं वाहिनी असेल बरोबर तर आपण नक्कीच करू. 100% आपण सांस्कृतिक चळवळीला पाठबळ देण्याचं काम हिंदवी रेडिओ 89.6 हा नेहमीच करत असतो. प्रत्येक नाटकाच्या वेळेला सुद्धा, म्हणजे आतापर्यंत आता जवळपास 2023 पासून आपण पूर्णपणानं कार्यान्वित झालेलो आहे. तर तेव्हापासून साताऱ्यामधल्या कलाकारांची अप्रतिम नाटकं जी होत आहेत, जी काही नाट्य स्पर्धेसाठी असतील किंवा एक कमर्शियल प्रयोग म्हणून सुद्धा ते सादर करत असतील, तर अशा लोकांना इथं स्टुडिओमध्ये बोलवून त्यांच्याकडून संपूर्ण कल्पना काय आहे, नक्की नाटक कसं आहे, कोण कलाकार यामध्ये काम करतायत, कशा पद्धतीनं काम होतंय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय, या संदर्भातले उपक्रम आपण घेतलेलेच आहेत. तर हे कवितेसंदर्भात किंवा गझलच्या संदर्भात सुद्धा आपण निश्चितपणानं हिंदवी रेडिओकडून त्याला प्रोत्साहन नक्की दिलं जाईल. हो. अजून एक आवर्जून सांगायसाठी परिसंवाद पण आहेत आणि साताऱ्यातल्या सर्वांनी परिसंवादाचा पण ठिकाणी जावं, जेणेकरून अजून आपल्या विचारात पण भर पडेल आणि नवीन नॉलेज पण एक मिळेल की काय चाललंय जगात. एखाद्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला एकतर्फी असू शकतो, बरोबर, त्याचा तिसरा भाग पण असू शकतो, बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, ते आपल्याला बघायला मिळेल की एखाद्या विचारवंताच्या नजरेतनं त्या वस्तूकडे किंवा त्या विचाराकडे बघण्याची पद्धत काय असू शकते किंवा त्या विषयाकडे बघण्याची पद्धत काय असू शकते, ते पण यात आहे. त्यामुळे परिसंवाद असतील, कथाकथन असेल तर जरूर तिथं जावं. जाताना आपल्या लहान मुलांना पण घेऊन जावं, जेणेकरून एक नवीन ओळख होईल. कारण मला आजकाल असं जाणवतं की वाचन संस्कृती ही घरातून हरवत चाललेली आहे. आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी 8वी 9वीत असतानाच कादंबरी आमच्या हातात दिली होती, राजा शिवछत्रपती, आणि सांगितलं होतं की ही तू वाच. बरोबर. त्याच्यानंतर आम्हाला स्वामी वाचायला दिली, पानिपत दिलं, हे आम्ही शाळेत असतानाच वाचलं होतं. मग असामी असेल, व्यक्ती आणि वल्ली असतील, हे पण वाचून झालं होतं. पण ती संस्कृती आता संपत चालली आहे घरातनं, असं मला जाणवायला लागलंय. कारण की त्या पद्धतीचं
विचार पण हल्ली दिसत नाहीत मुलांकडे, होय होय की हळूहळू रादर काय पेपर वाचणं सुद्धा वर्तमानपत्र वाचणं सुद्धा कमी झालेलं आहे. होय 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 हल्ली बरोबर. मोबाईलमध्येच मुलं अडकलेली असतात हम्म. आणि त्यातच असतात. मला असं वाटतं की त्या दृष्टीनं पालकांनी आपल्या मुलांना घेऊन यावं अशा ठिकाणी, होय 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 जेणेकरून त्याची एक विचाराची नवीन त्यांना दिशा मिळेल असं मला वाटतं. हम्म. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता हे तू सांगितलंस, कारण बालवयापासून केलेले संस्कार हे निश्चितपणानं रुजतात. हो, एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्या संस्कारांची गरज असते. गरज असते, खरं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाल्यास हे नक्कीच एक अत्यंत उपयुक्त ठरू शकेल आजच्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी. आणि काल माझा विषय होताना असाच झाला की वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे का? नक्की तर असंही नाही. मला असं म्हणायचं आहे की सोशल मीडियाचा वापर आहे, त्याच्यावरच्या पोस्ट जरी पान 2-2 पान मोठ्या असल्या हो. तरी त्या वाचल्या जातात. त्या वाचल्या जातात. पण लिखित किंवा छापील प्रती ज्या पुस्तकांच्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हां तर ते खरं पुस्तक वाचण्यात जी मजा आहे हां, ना हां. ती वेगळी आहे. ती बरोबर. त्याची ओळख वेगळी आहे. अहो, पान पलटताना त्याची जी चव लागते ना बोटाला ती फार वेगळी आहे. बरोबर. किंवा त्या पुस्तकाचा येणारा वास वाचताना तो सुद्धा एक वेगळा आहे. होय होय तो होय सुगंध वेगळाच असतो. ते वाचन करणाऱ्याला नक्की कळतं. बरोबर बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण आज हेरमजी जोशी यांच्याबरोबर गप्पा मारत होतो, जे की प्रमुख समन्वयक आहेत गझल कट्टा या कार्यक्रमाचे, जो की हा उपक्रम 99वा म्हणजेच शतकपूर्व मराठी साहित्य संमेलनामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. मला एक फक्त विचारायचं, मगाशी बोलता बोलता आपलं राहिलं, की ही जी कमिटी केलेली होती या कमिटीमध्ये कोण कोण लोक समाविष्ट होती नक्की त्याच्यामध्ये? हो, नक्की सांगेन. या कमिटीमध्ये मी आहे, हेरंबा जोशी प्रमुख मी आहे. ह्याचं अध्यक्षस्थान जे प्रमुख आहेत गझल कट्ट्याचे हे कल्याण शिंदे म्हणून आहेत, श्री कल्याण शिंदे पंढरपूरचे बर ते आहेत. त्याच्यानंतर विश्वास कुलकर्णी म्हणून आहेत समन्वयक म्हणून. आपल्या इथले श्री वसंत शिंदे हे आहेत. संजय अतिशय उत्तम कवी आहेत, उत्तम वसंत कवी शिंदे. आहेत, उत्तम साहित्यिक आहेत हो, वसंत हो, हो. शिंदे. ते ह्या समन्वयक कमिटीमध्ये आहेत. त्याच्यानंतर संजय गोराडे म्हणून आहेत नाशिकचे, बर ते पण आहेत. अजून साताऱ्यातले एक 2-3 जण आहेत समन्वयक म्हणून. एक ईशान केसकर म्हणून आहेत, ते पण आहेत. अजून एक 2-3 जण आहेत. हां. आणि परीक्षक म्हणून नक्की याच्यावर कुणाची नेमणूक केलेली होती तुम्ही? ऍक्च्युली परीक्षक आम्ही आता नाही, त्या दिवशी डायरेक्टली डिक्लेअर Declare करणार आहे. करणार. आम्ही आता सांगणार नाहीये बरं, की बरं. कोण परीक्षक आहेत, कारण की आम्ही त्यावेळी आम्ही त्या कटाक्षानं टाळलं होतं की हे परीक्षक म्हणून निवडलेले आहेत आम्ही आणि हे परीक्षण करणार आहेत, हे अजिबात आम्ही कोणाला सांगितलं हां, नव्हतं. हां, हां. ते त्या दिवशी गझल कट्ट्यालाच कळेल सगळ्यांना बर बर की हे 4-5 जण परीक्षक होते, यांनी गझल सगळ्या निवडलेल्या आहेत. बर बर बर. आणि ते सगळे ज्येष्ठ आणि ते गझलकार सगळे होते. ज्येष्ठ गझलकार आहेत, त्यांची पुस्तकं पण प्रकाशित आहेत. हां 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 हां. वा वा. श्रोते हो, आपल्या जागर साहित्य प्रेमाचा साहित्यप्रेमींचा हा जो मुलाखतीच्या सत्राचा जो कार्यक्रम आहे तो आपण रोज आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून सादर करत असतो सकाळी 9 वाजता. तर त्याचा आस्वाद घ्या. इतर आपल्या मित्रपरिवाराला देखील त्याचा आस्वाद घेण्यास जरूर सांगा. याशिवाय आपल्या हिंदवी रेडिओचं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी झालेल्या मुलाखती ऐकता येतील. काही दिवसातच इथं झालेल्या मुलाखतींच्या लिंक्स या तुम्हाला त्याच्यावर उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा तुम्ही तो चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा श्रोते हो, 99वं किंवा शतकपूर्व मराठी साहित्य संमेलन यशस्वी व्हावं ही केवळ आयोजक किंवा संयोजकांची जबाबदारी नाही, तर जसं नाटकाला म्हणतात की नाटक फक्त नट करतो किंवा दिग्दर्शक बसवतो म्हणजे ते महत्त्वाचे आहेत, तर ते महत्त्वाचे आहेतच, परंतु त्याबरोबरीनं त्या नाटकाचा आस्वाद घेणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो अत्यंत महत्त्वाचा. त्याच्याशिवाय नाटकाला पूर्णता येत नाही. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जे जे उपक्रम या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत त्याला तुमच्यासारखा दर्दी किंवा साहित्यप्रेमी जोपर्यंत किंवा एक चांगला वाचक हा त्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून उपलब्ध असणार नाही, या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणार नाही, तोपर्यंत ते एक संमेलन यशस्वी होऊ शकणार नाही.
असं नक्की वाटतं. तेव्हा आपण जो हा जागर सुरू केलेला आहे त्या जागराला तुमचा नक्की प्रतिसाद मिळेल. आपण हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने या संमेलनस्थळी भेट द्याल आणि आज जो विषय प्रामुख्यानं आपण चर्चा केली त्या गझल कट्ट्याचा देखील आपण आस्वाद घ्याल आणि आनंद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल एवढं नक्की सांगतो. हे सर्व जे काही उपक्रम आहेत हे सर्व विनामूल्य आहेत. याच्यासाठी कोणतंही शुल्क नाही. मनोरंजनाच्या कार्यक्रमांना देखील शुल्क नाही. तसंच याला कोणतेही पासेस नाहीत. कोणताही व्यक्ती जो साहित्यावर प्रेम करतो, जो काव्यावर प्रेम करतो, तो या साहित्य संमेलनाचा घटक असू शकतो. तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आज हेरंब जोशी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आणि अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी संपूर्ण गझलकट्ट्याचं बद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मी आपल्या हिंदवी परिवारातर्फे तसंच हिंदवी रेडिओ 89.6 तर्फे हेरमजींचं मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद. शिवरायांनी या भूमीवर अखंड धरली छाया, स्वराज्य विस्तारक शाहूंनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गरजला येथे, क्रांतिसिंह गरजला गोऱ्याला थेट भिडाया. असा लढाऊ बाळा आमचा जिंकू सर्व लढाया.
पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे मम पप्पा मम पप्पा पप्पा मम पप्पा मम पप्पा 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 सानी द सानी द पानी द मम पप्पा सानी द सानी द पप्पा पप्पा सानी द सानी द पानी द मम पप्पा सानी द सानी द मम पप्पा मम पप्पा पप्पा क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात विद्येचा वट वृक्ष जणू विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाट तिमिरात यशवंत कीर्तिवंतांची दृढनिश्चयी संकल्पांची घेऊन स्फूर्ती आज उजळली ज्योत ही राजधानीची शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी कृष्णेने संकल्प सोडला या यमुने काठी बळघामाचे उभे राहिले बळघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी अंथरला गालीचा दयाचा तुझ्या स्वागतासाठी अभिजात या स्वप्नपूर्तीची त्या लखलखत्या मुकुटाची घेऊन प्रभा आज उजळली ज्योत ही राजधानीची हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे हे शतक पूर्व संमेलन